आपल्याकडे मार्शल आर्ट शिकवलं जातं। आता ते जे मार्शल आर्ट आहे त्याचं जे मूळ आहे ते मूळ आहे कलारीपयट्टू। म्हणजे आपला बॉलिवूडचा अभिनेता विद्युत जामवाल जो आहे तो सुद्धा या खेळामध्ये पारंगत आहे। आता ही जी आहे ती सगळ्यात जुनी आणि वैज्ञानिक अशी ही मार्शल आर्ट आहे। आता याचं प्रशिक्षण साताऱ्यामध्ये सुरू होणार आहे आणि जर याबद्दलचं कोणाला माहिती घ्यायची असेल किंवा हे प्रशिक्षण जर घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये 2 लिंक दिलेले आहेत। एका लिंकवरून तुम्ही या खेळाबद्दलची आणि याबद्दलची सगळी माहिती घेऊ शकता आणि दुसरी जी लिंक आहे ती आपल्या DSDची आहे, त्या माध्यमातून तुम्ही रजिस्टर करू शकता आणि त्याच्यामधून तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो। आणि ज्या मंडळींना या खेळाबद्दलची अधिक माहिती घ्यायची असेल किंवा काही मंडळींना बिलकुल माहिती नसेल त्यांनी सुद्धा याची खाली लिंकवरती जा आणि त्याच्याबद्दलची माहिती घेऊन ठेवा, कारण उद्या ती आपल्या घरातल्या कोणालाही उपयोगी पडू शकते। आजची जी घटना आहे ती घटना मनसुन्न करणारी आहे। म्हणजे 13 वर्षापूर्वी लग्न झालेले पती आणि पत्नी आहेत, पण त्यांना मुलबाळ होत नाही आणि त्यामुळे पती पत्नीला घटस्फोट मागतो, पण ती पत्नी घटस्फोट देत नाही आणि त्यामुळे त्या पतीनं बायकोला ठार मारण्याचा प्लॅन केला आणि त्या बायकोला जिवंत जाळून मारून टाकलं। म्हणजे जी त्याच्या नावानं कुंकू लावत होती, त्याला आपलं सौभाग्य मानत होती, त्याला आपलं सर्वस्व मानत होती, त्यानंच तिचा घात केलेला होता। आता ही घटना आपल्याला पाहायचीच आहे। त्याचबरोबर ती या घटनेवरती आणि अशा घटना घडू नयेत यासाठी डॉक्टरांनी जे मार्गदर्शन केले ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये शेवटी ऐकायचं आहे। तर आता सुरुवातीला आपण जाऊया जालन्यामध्ये। जालना जिल्हा आहे, त्या ठिकाणचा परतूर तालुका आहे आणि त्या ठिकाणचं कारळा हे गाव आहे। आता या गावामध्ये राहत आहेत अमोल गंगाधर सोळंके, यांचं वय साधारण 35च्या आसपासचं आहे आणि यांच्याबरोबर यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे सविता, यांचंही वय साधारणपणे 30-32च्या आसपासचं आहे। आता हे जे पती पत्नी आहेत त्या पती पत्नींचा संसार चालू होता, पण त्यांना 13 वर्ष झाली होती लग्नाला, पण मुलबाळ काय होत नव्हतं। आता यासाठी त्यांनी अनेक उपाय केले होते, पण काहीही उपयोग होत नव्हता। आता शेवटी सगळे उपाय थकल्यानंतर शेवटचा आधार असतो आणि तो म्हणजे तो वरचा, तो ईश्वर, तो परमेश्वर। आता हा जो परिवार आहे त्या परिवाराचा शेवगावचे जे गजानन महाराज आहेत त्यांच्यावरती श्रद्धा होती आणि गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आपल्याला मूल होईल अशी यांची भावना होती आणि यासाठी दर गुरुवारी ही मंडळी वारीला जायची, शेगावला जायचे। आता गजानन महाराजांचं दर्शन ते घेत होते। आता दर गुरुवारी यांची वारी चालू होती। त्यानुसार गुरुवार तारीख आहे 22 जून 2023 या दिवशी सकाळी सकाळी यांनी यांची स्विफ्ट कार, गाडीचा नंबर आहे MH21 AX 7755, तर ही गाडी त्यांनी काढली आणि ते शेगावच्या दिशेनं निघालेली आहेत। आता तिथं पोहोचले, त्यानंतर मग देवदर्शन झालं, त्यानंतर तिथला प्रसाद वगैरे घेतला आणि जे काही देवाचे विधी असतात ते सगळे विधी यांनी पार पाडले आणि काही वेळ त्या पवित्र ठिकाणी या दोघांनीही घालवला आणि मग हा संपूर्ण दर्शन सोहळा जो आहे तो आटपल्यानंतर दोघेही मध्यरात्रीच्या सुमारास तिथून निघालेले आहेत आणि गावाकडे येत असताना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली। आता यांची कार जी आहे ती कार मंठा शहराच्या जवळ हिवरखेडा पाटी जो भाग आहे त्या भागापासून चाललेली होती आणि यावेळेस पाठीमागून एक भरधाव वेगानं मालवाहतूक करणारा ट्रक येत होता आणि त्या ट्रकनं यांच्या गाडीला जोरदार धडक दिलेली होती आणि ह्या जो धडक झाली किंवा हा जो अपघात झाला, आता तो अपघात झाल्यामुळे पतीनं गाडी थांबवली आणि त्या गाडीतनं खाली उतरला आणि तो ट्रक ड्रायव्हर जो आहे त्या ट्रक ड्रायव्हरला जाब विचारायला तो तिथं गेलेला आहे। आता यावेळेस तो ट्रक ड्रायव्हर आणि हा पती यांच्यामध्ये वाद सुरू झाला, पण याच वेळी अचानकपणे यांची जी कार होती त्या कारनं पेट घेतलेला आहे, तिला आग लागलेली आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर तो जो ड्रायव्हर होता, ट्रक ड्रायव्हर, तो ड्रायव्हर घाबरला आणि मग त्यानं आपला ट्रक आणि तो तिथून फरार झालेले आहेत। आता इकडं या कारनं पेट घेतलेला होता। आता अमोल यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, आतमध्ये पत्नी होती, पत्नी जळायला लागलेली होती, पण सेंट्रल लॉक होतं त्यामुळे ते उघडू शकले नव्हते आणि आतमध्ये पत्नी जळती आहे, पती हे सगळं बाहेरून पाहतो आहे, पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे, पण गाडीनं प्रचंड पेट घेतलेला होता आणि पती जे आहेत त्यांना काहीच करता येत नव्हतं आणि यावेळेस त्या पतीनं मग मंठा शहरामधले जे नातेवाईक आहेत, म्हणजे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष किसनराव मोरे किंवा माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब बोराडे किंवा यांचे जे इतर नातेवाईक जे आहेत त्यांनासुद्धा यांनी फोन करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीची घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी गाडीला आग लागली वगैरे 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 यांना सांगायला सुरुवात केलेली आहे।
आहे। आता ज्या ज्या नातेवाईकांना यांनी फोन केले होते किंवा मंठा शहरातले यांचे जे काही सहकारी होते, मित्र होते, तर त्या मंडळींनी त्यांच्या परीनं मदत करायला सुरुवात केली होती आणि मग यांच्यातल्या काहींनी अग्निशामक दलाला माहिती दिली, मंठा पोलिसांनाही कळवण्यात आलेलं आहे आणि त्यावेळेस मग पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचलेले होते। आता या ठिकाणी अग्निशामक दल जे आहे त्या अग्निशामक दलाचे प्रमुख जे होते आसिफ तांबोळी, प्रवीण राठोड, रवींद्र चव्हाण, अजित चव्हाण ही जी मंडळी आहेत ती सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत आणि मग त्यांनी या आगीवरती नियंत्रण मिळवलं, पण तोपर्यंत उशीर झालेला होता आणि आतमध्ये सविता यांचा मृत्यू झालेला होता। आता या प्रकरणामध्ये मंठा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंदसुद्धा करण्यात आलेली आहे। आता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला होता आणि घटनास्थळावरील शरीराचे जे अवशेष आहेत ते अवशेष हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या ठिकाणी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेले आहेत। आता ही जी बातमी आहे ती ज्यावेळेस त्या यांच्या गावामध्ये पोहोचली किंवा पाहुण्या रावळ्यांना समजली, परिसरामध्ये समजली, त्यावेळेस प्रत्येकजण हळहळत होता। बघा, मुलाबाळांच्या आशेनं पती आणि पत्नी दर गुरुवारी या देवाची वारी करत होते, पण दुर्दैवाने यांच्या आशा केवळ आशाच राहिल्या आणि एक अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू या ठिकाणी झालेला होता। पण या घटनेबद्दल पोलीस आणि पत्नीची जी घरची मंडळी आहेत, भाऊ वगैरे मंडळी जी आहेत, त्यांना मात्र संशय होता, काही प्रश्न समोर येत होते। लक्षात घ्या की हे पती आणि पत्नी मध्यरात्रीच तिथून का निघाले, यांची गाडी जरी स्वतःची असली तरीसुद्धा मध्यरात्री निघण्याचं ठोस कारण काय होतं। दुसरी गोष्ट, यांच्या गाडीला पाठीमागून ट्रक किंवा इतर कोणत्या तरी वाहनाने धक्का दिला होता, तर मग तसं जर घडलं असतं तर मग पाठीमागून यांची गाडी डॅमेज व्हायला पाहिजे होती, पण तसं काही दिसत नव्हतं। तिसरी गोष्ट, पत्नी आत जळत असताना पतीनं तिला का वाचवलं नाही। जर सेंट्रल लॉक झालेलं असेल तरीही बाहेरून दगडानं तो काचा फोडू शकत होता आणि बायकोला वाचू शकत होता। तर अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी उभे राहत होते आणि त्यामुळे दिनांक 23/6 रोजी आपल्याकडे तळणी रोडवरती एक कारमध्ये जळून महिलेचा मृत्यू झाल्याबाबत तक्रार दाखल होते। सदर तक्रारीच्या चौकशी दरम्यान यातील मयत महिला सविता सोळंके हिचे नातेवाईक बळीराम जाधव यांनी तक्रार दिली आहे की सदर महिलेला 12 ते 13 वर्षापासून लग्न झाल्यापासून मूलबाळ होत नसल्याने मागील काही दिवसापासून तिचे पती घटस्फोट देण्यासाठी हे करत होते, परंतु महिला घटस्फोट देण्यास तयार नसल्याने त्यांची आपसात वादावादी चालू होती आणि याच कारणावरून तिच्या पतीने तिचा खून करून तिला कारमध्ये जळाल्याचा बनाव केल्याबाबत त्यांनी तक्रार दिली आहे आणि त्याबाबत त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। तारीख आहे 28 जून 2023। आता या दिवशी सविता यांचे बंधू बळीराम उत्तमराव जाधव यांचं वय साधारण 40च्या आसपासचं आहे आणि ते माजलगाव बीड या ठिकाणी राहणारे आहेत। तर मग यांनी आपल्या बहिणीची हत्या झालेली आहे अशा पद्धतीची किंवा अशा आशयाची फिर्याद जी आहे ती त्यांनी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की पाठीमागच्या 13 वर्षापासून यांना मूलबाळ होत नव्हतं आणि यामुळे पती जे आहेत ते घटस्फोट मागत होते, पण पत्नी जी आहे ती मात्र घटस्फोट द्यायला तयार नव्हती आणि त्यामुळे पती त्यांना मारहाण करत होते, शिवेगाळ करत होते आणि पत्नी मात्र घटस्फोट देत नव्हती आणि हाच राग त्या पतीच्या मनामध्ये होता आणि त्यामुळे त्या पतीनं पत्नीला कारमध्ये टाकून जिवंत जाळलेला आहे आणि नंतर अपघाताचा बनाव केला, अशा पद्धतीनं यांनी फिर्याद दाखल केलेली आहे। आता यावरती गुन्हा दाखल झाला, त्यानंतर मग संशयित पती जो आहे अमोल सोळंके यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि गुरुवारी न्यायालयामध्ये हजर केलं आणि न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आता या प्रकरणामध्ये प्रथमदर्शनी असं समोर येतं आहे की पतीनंच हे सगळं घडवून आणलं, पत्नीला ठार मारण्याचा प्लॅन केला आणि मुद्दामच हा माणूस मध्यरात्री निघाला आणि मग कारमध्ये जात असताना पत्नी गाढ झोपलेली होती आणि यावेळेस मग त्या पतीनं ती गाडी जी आहे ती बाजूला घेतली आणि गाडीमध्ये ज्वलनशील पदार्थ टाकला आणि गाडी सेंट्रल लॉक केली आणि त्याबरोबर ती मग ती पत्नी जळायला लागली आणि त्यावेळेस मग यांनी आजूबाजूच्या आपल्या मित्रमंडळींना वगैरे फोन करायला सुरुवात केली आणि आपण निर्दोष आहोत हे दाखवण्यासाठी हे सगळं चाललेलं होतं। पण हा जो सगळा बनाव आहे तो बनाव पोलिसांनी काही तासातच उघड केलेला होता आणि
या सगळ्या प्रकरणाचा उलगडा केलेला होता. पण अजूनही या घटनेचा तपास चाललेला आहे. आता जी माहिती आत्तापर्यंत समोर आलेली होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तपासानंतरसुद्धा काही नवीन आणि काही वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता तुम्ही जर या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही नवीन वेगळी माहिती असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता हे प्रकरण का घडलं होतं, याचं मुख्य कारण काय होतं, तर ते होतं मूलबाळ न होणं. आता हा जो विषय आहे त्या विषयावरती आत्ता मी बोलणार नाही, तर काही तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्याला जी प्रतिक्रिया दिलेली आहे तर त्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. जालन्यामधले आपले मित्र आहेत, म्हणजे पत्रकार जे आहेत राहुल मुळे यांनी हा व्हिडिओ पाठवलेला आहे, तर त्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि या विषयावरती म्हणजे मूलबाळ न होणं किंवा ज्यांना मूल होत नाही आहे तर त्यांना नक्की काय अडचणी आहेत, काय प्रॉब्लेम आहे आणि त्यावरती काय उपाय केला पाहिजे, तर या संदर्भातल्या डॉक्टरांनी दिलेली जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया आपण बघूया. नमस्ते, मैं अंशुल पावा गोयल, स्त्री रोग तज्ञ, संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। इनफर्टिलिटी, जिसे हम हिंदी में बांझपन या मराठी में वंध्यत्व से संबोधित करते हैं, उसके बारे में मैं थोड़ा संक्षेप में अपने भाई बहनों को बताना चाहती हूँ। वंध्यत्व जो होता है उसे हम कहते हैं कि जब नियमित पति पत्नी के 1 साल के संबंध रखने के बावजूद भी अगर गर्भ ना ठहर पाए, उसे हम कहते हैं वंध्यत्व या बांझपन या इनफर्टिलिटी। इसके क्या क्या कारण हो सकते हैं? कारणों को समझने के पहले हमें ये जानना होगा कि गर्भ ठहरने के लिए स्त्री बीज और पुरुष बीज का साथ में आना अनिवार्य होता है। इसका मतलब है कि अगर वंध्यत्व है तो उसके कारण पुरुष के उस पे भी हो सकते हैं भाग पे, स्त्री के भाग पे भी हो सकते हैं, दोनों में भी प्रॉब्लम हो सकती है। अब हम आते हैं इस पे कि इसका डायग्नोसिस कैसे करते हैं हम। पहले हमें ये समझना होगा कि वंध्यत्व के लिए 1 वर्ष का समय हम देते हैं शादी के बाद में, पर यदि पति पत्नी 35 साल से ऊपर के हैं तो हम शादी के 6 महीने बाद भी अगर गर्भ ना ठहर रहा हो तो हम डॉक्टर से मिलने की सलाह देते हैं। आजकल साइंस इतनी तरक्की कर चुका है कि हमारे पास हर चीज़ को डायग्नोसिस करने के लिए बहुत सारे इन्वेस्टिगेशंस उपलब्ध हैं, साथ ही साथ हर तरह के ट्रीटमेंट ऑप्शंस पॉसिबल हैं। ज़रूरी है कि हम डॉक्टर के पास जाएं और हम हमारी बातों का खुल के उनसे बात करें, उनसे परामर्श लें। अब हम आते हैं कि मेल इनफर्टिलिटी, यानी कि अगर पुरुषों की बात हम करें तो उसमें जनरली हम एक सिंपल जांच की बात करते हैं, सीमेन एनालिसिस। हालांकि पुरुषों में क्या क्या कारण हो सकते हैं वंध्यत्व के, तो वज़न ज़्यादा होना, व्यसन के कारण हो सकता है, यदि वो ऐसी जगह काम करते हैं जहाँ बहुत गर्मी है या बहुत कंपन प्रोड्यूस होती है, वहाँ पे वंध्यत्व के कारण बन सकते हैं। रही बात स्त्रियों की, तो स्त्रियों में कारण जो होते हैं वो अलग अलग लेवल पे होते हैं, जैसे कि अंडाशय के लेवल पे हो सकते हैं, ट्यूब के कारण हो सकते हैं, या फिर यूट्रस में प्रॉब्लम के कारण हो सकते हैं। आजकल आप सब बहुत ज़्यादा सुनते होंगे पीसीओएस करके या पीसीओडी। पीसीओडी या पीसीओएस कोई बीमारी नहीं है। अगर हम एकदम साधारण शब्दों में कहें तो स्त्री में जो हार्मोन्स बनते हैं उनका ऊपर नीचे हो जाना, उस कारण से पीसीओडी हमें दिख के आता है, जिसमें महीने जो होते हैं वो रेगुलर नहीं होते हैं, अंडा बन नहीं पाता है, अंडे की क्वालिटी थोड़ी सी फ़र्क पे आ जाती है, पर इसके लिए भी ट्रीटमेंट हैं। तो ऐसे इससे डरें ना, डॉक्टर के पास जाएं, बात करें और उस हिसाब से अपना ट्रीटमेंट लें। इसके अलावा अगर ट्यूब में कुछ प्रॉब्लम है, अगर गर्भाशय में कोई पर्दा है, तो हर चीज़ के लिए अपने पास ट्रीटमेंट्स होते हैं। तो इसलिए किसी भी चीज़ को अंतिम पॉइंट ना मानते हुए इतने बड़े कदम उठाने से पहले आप डॉक्टरों से मिलें, उनसे बात करें। अगर थायराइड प्रॉब्लम है या शुगर की प्रॉब्लम है तो भी हमारे पास आजकल हर तरह के ट्रीटमेंट होते हैं। अब हम आते हैं ट्रीटमेंट पे। देखिए, पहले हमें ये जानना होगा कि इतने सारे अगर कारण हैं तो हमारे केस में कौन सा कारण बन रहा है वो समझना ज़रूरी है, और उस कारण के अनुरूप फिर हम ट्रीटमेंट आप लोगों को बताते हैं। यदि मान लीजिए कि पीसीओडी का प्रॉब्लम है तो उसके लिए आपको डॉक्टर सलाह देता है कि आप वज़न कम करें, नियमित तरीके से खान पान का ध्यान रखें, और आपको बाकी और सलाहें दी जाती हैं। अगर ट्यूब में कुछ प्रॉब्लम है, पर्दे की कुछ प्रॉब्लम है, तो ऑपरेशन करके वो भी ठीक किया जा सकता है, किया जाता है। अगर हम ट्रीटमेंट की बात करते हैं तो कभी कभी हो सकता है कि एक साधारण सी सलाह भी आपके वंध्यत्व का निवारण बन जाए, और कभी कभी हमें IUI, IVF, जिसे आप टेस्ट ट्यूब बेबी के नाम से जानते हैं, या उससे भी एडवांस सर्जरीज की ज़रूरत पड़ सकती है। पर यह हर केस में
हर ट्रीटमेंट एप्लीकेबल नहीं होता, तो इसलिए डरे ना, आप खुल के अपने डॉक्टर के पास जाएं। आपने अब तक जितने भी ट्रीटमेंट लिए हैं वो सारे कागज़ आपने ले जाना चाहिए अपने डॉक्टर के पास, तो उनके लिए भी आसान होता है, आपके लिए भी आसान होता है। बस 2 ही चीज़ों का ध्यान रखें, कभी उम्मीद ना छोड़ें और थोड़ा धैर्य से काम लें।